नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना म्हणजे आपण आज इकॉनॉमिक सुरू केलं आहे आणि इकॉनॉमिकमधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये पंचवार्षिक योजना हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. याआधी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छिते, कारण आपण बघतो या चॅनलवर 2-2.5 महिने झाले मागचे मी सुद्धा मेहनत करत आहे आणि तुम्ही सुद्धा त्या मेहनतीला उत्तम प्रतिसाद देत आहात. तर यामध्ये आपण बघतो आपल्याकडे सबस्क्रायबर पण खूप कमी होते, परंतु आता दिवसेंदिवस सबस्क्रायबर आपले वाढत आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी मित्र आपल्याशी जुळत आहेत. फक्त मला शिकवण्याची आवड आहे म्हणून मी शिकवत आहे आणि त्यालासुद्धा विद्यार्थी मित्रांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. आणि तसं बघितलं तर यूट्यूबवर आजच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची पोस्ट नसताना, कुठल्याही प्रकारचा चेहरा न दाखवता आपण बघतो ही जी प्रगती आहे ती खूप मोठी प्रगती आहे. आणि भरपूर विद्यार्थी मित्रांच्या यावर कमेंट्स येतात. आपण जे लेक्चरमध्ये प्रश्न विचारतो त्या लेक्चरला उत्तम प्रतिसाद म्हणून ते सुद्धा कमेंट करतात. तर यामध्ये आपण बघतो मित्रांनो, सर्व ज्या कमेंट्स आहेत, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आपल्याला येतात. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण बघतो कुठल्याही प्रकारचा डिजिटल बोर्ड नसताना फक्त हँड रिटन नोट्स मी करते आणि त्या नोट्सला तुम्हा सर्वांचा इतका उत्तम प्रतिसाद मिळणं हे आजच्या काळातील सगळ्यात मोठं यश आहे असं मी समजते. म्हणून मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. तसेच मित्रांनो, या चॅनलच्या बाबतीत आपण सांगायचं झालं तर या चॅनलवर आपण योजनांची एक सिरीज चालू केली आहे. तसेच सायन्सशी रिलेटेड एक सिरीज चालू केलेली आहे. तसेच करंट अफेअर्सशी रिलेटेडसुद्धा सिरीज चालू केली आहे आणि टप्प्याटप्प्याने आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर करणार आहोत. आणि डेली बेसिसवर आपण बघतो की फक्त स्टॅटिक जी के नाही तर कन्सेप्च्युअल पार्ट कव्हर करण्यावर पूर्ण कन्सेप्ट A to Z डीप कन्सेप्ट पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण लेक्चर कंटिन्यू करत असतो. आणि लेक्चर्समध्ये स्टॅटिक जी के किंवा फॅक्च्युअल डेटा तो असतो, परंतु त्या पलीकडे आपण कन्सेप्ट क्लिअर होण्यावर भर देत असतो. मित्रांनो, ज्या काही महत्त्वाच्या प्लेलिस्ट आपण सुरू केल्या आहेत त्या या चॅनलवर भेट देऊन तुम्हाला मिळून जातील, किंवा बाकीच्या महत्त्वाच्या ज्या काही प्लेलिस्ट सिरीज असतील त्या मी काय करेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून देत जाईल. तर आणखी जे काही अपडेटेड माहिती या चॅनलवर टाकली जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून होणार नाही, कारण तुम्हाला जर नोटिफिकेशन मिळवायचे असतील तर तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करावे लागेल आणि त्यावर ऑल या बटनावर क्लिक करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या नोटिफिकेशन असतील त्या या चॅनलवर टाकल्या जातील, त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तसंच आपण बघतो या चॅनलवर आपण शॉर्ट्ससुद्धा अपलोड करत असतो. शॉर्ट्समधून सुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण जे काही नॉलेजेबल गोष्टी असेल त्यासुद्धा माहिती मिळत जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितली या चॅनलबद्दल. आता आपल्याला महत्त्वाचा टॉपिक कव्हर करायचा आहे, तो म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला आर्थिक नियोजन म्हणजेच काय, पंचवार्षिक योजना यामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. आता पंचवार्षिक योजना आपल्याला शिकायचं आहे, तर कशा पद्धतीने आपण ते शिकणार आहोत, तर अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर करणार आहोत. आणि मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्ही जर हे लेक्चर कंटिन्यू केले तर तुम्हाला तुम्ही या गोष्टीबाबत झिरोसुद्धा तुम्हाला नॉलेज असेल तरीसुद्धा तुम्ही हे लेक्चर कंटिन्यू झाल्यानंतर पूर्ण मनापासून बघितल्यानंतर तुम्ही UPSC, MPSC प्री मेन्स, तसेच कंबाईन प्री मेन्स आणि सरळ सेवा एक्झाममध्ये ज्या काही परीक्षा झाल्या आहेत त्यामध्ये येणारे सर्व जे परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत ते मी पार्टमध्ये पुढच्या समोरच्या भागामध्ये घेणार आहे. ते आपण कव्हर करू, तेथे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येईल जर हे लेक्चर तुम्ही कंटिन्यू केले तर बघा, मनात कोणत्या प्रकारची शंका ठेवू नका. सरळ मी जसं सांगत जाईल तसं फक्त गोष्टी लक्षात ठेवा. मी प्रत्येक टॉपिक तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नसताना सुद्धा मित्रांनो तुम्ही लेक्चर कंटिन्यू बघा, तुम्हाला भरपूर माहिती मिळेल आणि अशी माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही आणि तेही मराठीमधून मिळणार नाही. तर चला टॉपिकला सुरुवात करूया. आता मी समजते की माझ्यासमोर असणारे सर्व जे आहेत, म्हणजे हे जे लेक्चर ऐकणार आहे ते आता ब्लँक आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये कुठलाच विषय नाही आणि आता ते लेक्चर कंटिन्यू करणार आहे. तर स्टार्ट करते मी लेक्चरला. तर बघा, आर्थिक नियोजन आहे म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे इकॉनॉमिक्स म्हणजेच काय, अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित आहे. मित्रांनो, इथे मी तुम्हाला हा टॉपिक शिकवणार आहे, मग तुम्हाला समजायला पाहिजे मी कुठले संदर्भ वापरले. तर बघा, ज्या काही वेबसाईट असतील त्या सोबतच किरण देसले सरांचं बुक आहे. किरण देसले सरांच्या बुकमध्ये पंचवार्षिक योजना खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे, तो रेफरन्स मी वापरला. सोबतच आपलं जे काही ठोकळा आहे म्हणजे तात्यांचा ठोकळासुद्धा कुठे कुठे रेफरन्समध्ये वापरला गेलेला आहे. तसंच मित्रांनो, जे काही स्टेट बोर्ड आहे त्याचासुद्धा संदर्भ इथे घेतला गेलेला आहे. तसेच आणखी याला जोड म्हणून आपण हिस्ट्रीचे जे बुक आहे, समाधान महाजन सरांचं बुक आहे, त्याचासुद्धा कुठे कुठे मी रेफरन्स घेतला आहे. म्हणजे जे काही नॉलेज त्यामधून घेतलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला इथे काही गोष्टी सांगणार आहे. म्हणजे आपण बघतो एक इंटिग्रेटेड लेक्चर हे होणार आहे आणि इंटिग्रेटेड सर्व लेक्चर मी तुम्हाला अतिशय साध्या पद्धतीने समजून सांगणार आहे. तर लेक्चर जे आहे ते कंटिन्यू करा. बघा, आता मी स्टोरीच्या स्वरूपात तुम्हाला काही गोष्टी सांगते.
तर भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ही सुद्धा गोष्ट माहिती नसते की भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, कारण नवनवीन गोष्टी असतात ना, माहिती नसतात. तर बघा, भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947मध्ये, बरोबर. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं भारताला. म्हणून आपण स्वातंत्र्य दिन कधी साजरा करत असतो? 15 ऑगस्टला. तर बघा, मग स्वातंत्र्य आधी काही गोष्टी होत्या का नियोजनासाठी? भारतामध्ये काहीतरी नियोजन असावं. आणि स्वातंत्र्यानंतर काही गोष्टी होत्या का? त्याच आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मग स्वातंत्र्य आधी जर काही गोष्टी असतील नियोजनाच्या बाबतीत, भारतात असं नियोजन असायला पाहिजे, आर्थिक नियोजन, परंतु सत्ता तर आमच्या हातात नव्हती, सत्ता तर ब्रिटिशांच्या हातात होती. मग ब्रिटिशांच्या हातात सत्ता होती त्यावेळेस कोणी उपाय सुचवले होते का? मग उपाय सुचवले होते तर ते कोणते होते? आता यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. बरं, नियोजन तर सोडा, आता आम्हाला आर्थिक नियोजन या शब्दाचा अर्थसुद्धा माहिती नाही. मग आर्थिक नियोजन म्हणजे काय? तर बघा, इंग्लिशमध्ये त्याला इकॉनॉमिक प्लॅनिंग असं म्हणतात. म्हणजे आता बघा, आर्थिक नियोजन म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये काय असते, तर एखादं लक्ष्य गाठण्यासाठी, एखादं लक्ष्य म्हणजे आर्थिक लक्ष्य, कारण आर्थिक नियोजन आहे ना. मग एखादं आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी देशातील जो काही स्रोत असेल, मग ते नैसर्गिक असो किंवा कुठल्याही प्रकारचे स्रोत असो, त्याचे सुयोग्य वापर, पुरेपूर वापर करून घेणे, त्याचा वाढ करणे, विकास करणे, याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या कशामध्ये येतात? आर्थिक नियोजनामध्ये येतात. तर या डेफिनेशनची म्हणजे आर्थिक नियोजन आहे याची आपण आणखी फोड केली तर आपल्याला असं समजते की आपल्याला जर देशाचा विकास साधायचा असेल आणि देशाला जर इकॉनॉमिकली स्ट्रॉंग बनवायचं असेल तर आर्थिक नियोजन महत्त्वाचं आहे. मग यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचं उत्पादन, दरडोई उत्पादन जे आहे ते उत्पन्न जे ते वाढलं पाहिजे. म्हणजेच त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर वेगवेगळ्या प्रकारच्या विकास योजना राबवाव्या लागतील. तर उपलब्ध साधनसामुग्री आहे देशामध्ये, त्याचा सुयोग्य वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला एक टार्गेट ठेवून आपल्याला आर्थिक नियोजन, सुयोग्य नियोजन करता येईल. जेणेकरून भारतामध्ये क्षेत्र, भारत आहे, भारताचं क्षेत्र तर वाढणार नाही ना, जेवढं आहे तेवढं क्षेत्र आहे. मग या क्षेत्रामध्ये आपण बघतो की लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासाठी एक नियोजन असणं गरजेचं आहे, एक आर्थिक प्लॅनिंग असणं गरजेचं आहे, जेणेकरून भारताला आपल्याला विकासाच्या दिशेने पुढे नेता येईल. तसेच भारतामध्ये आर्थिक नियोजन करून आर्थिकदृष्ट्या त्याला सक्षम करता येईल. यासाठी टार्गेट ठेवणं म्हणजे आर्थिक लक्ष ठेवणं गरजेचं असते आणि याच्यासाठी नियोजनाची गरज असते. मी तुम्हाला सांगितलं 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग हे स्वातंत्र्य मिळालं याआधी काही तज्ज्ञ होते की ज्यांनी भारताविषयी प्लॅन केले होते. आता भारताविषयी त्यांनी काय काय प्लॅन केले होते तर आपण बघतो, भारतात 1930च्या दशकामध्ये राष्ट्रीय नियोजनाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या आणि विविध तज्ज्ञांनी विविध राष्ट्रीय योजना सुचवल्या होत्या. परंतु काय झालं, स्वातंत्र्य मिळेपर्यंत ठोस पावलं उचलता आले नाही, कारण सत्ता आपल्या हातात नव्हती, ब्रिटिशांच्या हातात होती. म्हणून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, स्वातंत्र्याआधी काही तज्ज्ञ होते ज्यांनी काही योजना सुचवल्या होत्या. मग योजना कोणत्या, त्यांचं काय प्रयत्न होते, म्हणजे त्यांनी काय नियोजन केलं होतं. तर 1934मध्ये विश्वेश्वरैया योजना होती, त्याच्यानंतर फिक्की योजना, नंतर 1938ची काँग्रेस योजना, 1944ची मुंबई योजना, गांधी योजना, 1945ची जनता योजना, 1950ची सर्वोदय योजना. म्हणजे ह्या झाल्या महत्त्वपूर्ण योजना ज्या स्वातंत्र्याआधी त्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी, वेगवेगळ्या लोकांनी सुचवल्या होत्या. आता मित्रांनो, मी तुम्हाला ज्या काही योजना सांगितल्या त्या प्रत्येक याच्यावर प्रश्न पडलेला आहे आणि त्यासमोर मी तुम्हाला आणखी डिटेल आणि एक्सप्लेन करून सांगणार आहे व्यवस्थितरित्या. त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ. आता गोष्ट आहे आपला जो भारत स्वतंत्र झाला 1947ची, त्यावेळेस भारतामध्ये नेमकी काय कंडिशन होती आणि कशा प्रकारे ह्या योजना आणि आर्थिक नियोजन तुम्ही विचार करू शकता. तुमच्याकडे एक इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. इतिहास आणि भूगोल ह्या अशा गोष्टी असतात ज्या माहिती असल्या तर आपल्याला पुढे जाता येते, विषयाचा गाभा अभ्यासता येतो. तर आपल्याला बेस माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण 1947मध्ये नेमकी फाळणी कशी झाली होती, काय झाली होती, त्यासुद्धा गोष्टी समजून घेऊ. तर बघा मित्रांनो, 1947च्या आधी काय होतं, आता जो पाकिस्तान आहे आणि आताचा जो आपला भारत आहे, हे दोन देश काय होते, एकत्र होते. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकत्रच होता. परंतु 1947ला ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तान वेगळा झाला आणि आपला भारत वेगळा झाला. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो मॅप आहे आपण बघतो फाळणीच्या वेळेचा आहे. त्यामध्ये तुम्हाला जो काही हिरव्या रंगाचा भाग आहे तो पाकिस्तानचा भाग आहे आणि केशरी रंगाचा भाग आहे तो भारताचा आहे. तर यामध्ये हिरव्या रंगाच्या भागामध्ये तुम्हाला ईस्ट पाकिस्तानसुद्धा दिसतं आहे, म्हणजे त्याला पूर्व पाकिस्तान असं म्हणत होते. आता सध्याच्या कंडिशनला आपण त्याला बांगलादेशच म्हणतो. म्हणजे बांगलादेश कसा काय झाला हे सुद्धा तुम्हाला पंचवार्षिक योजनेमध्ये समोर मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. परंतु आता सध्याच्या कंडिशनला तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की माउंटबॅटन योजनेनुसार भारताची आणि पाकिस्तानची फाळणी झाली, त्यामुळे दोन वेगवेगळे राष्ट्र निर्माण झाले. मग आता वेगळे वेगळे राष्ट्र निर्माण झाले तर साहजिक गोष्ट आहे, ज्यावेळेस कोणत्याही ठिकाणी फाळणी होते किंवा त्याची वाटणी होते तर मग संपत्तीचा वाटासुद्धा काय होईल, तो सुद्धा वाटावा लागेल ना. मग भारतात जी काही साधनसामुग्री होती, साधनसंपत्ती होती, ती सगळी काय करावी, एकमेकांमध्ये काय करण्यात आली, वाटणी त्याची करण्यात आली.
पण इथे प्रश्न फक्त साधनसंपत्तीचा नव्हता, तर इथे मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारचा जो छळ होता, तो छळ त्यावेळेस करण्यात आला होता. म्हणजे आपण बघतो 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ती खूप आनंदाची गोष्ट होती, परंतु त्याला दुःखाची किनार होती. कारण फाळणीमुळे परिणामी देशामुळे काय होते, असंख्य समस्या निर्माण झाल्या होत्या. संस्थाने होते भारतामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे संस्थाने होते, राजे रजवाडे होते. कारण त्यावेळेस काही राज्य वगैरे तयार झाले नव्हते, कारण आताच स्वतंत्र भारताला मिळालं होतं. मग भारताकडे आता आता कुठेतरी अधिकार येणार होते. तर संस्थानांचं विलगीकरण आहे, सततच्या जातीय दंगली होत्या. कारण आताच आपण बघतो आताच्या कंडिशनला असं किती मोठ्या दंगली होतात. तर त्यावेळेस काय वातावरण असेल, त्यावेळेस किती असाक्षरता होती, किती वातावरण पेटलं असेल. आणि त्यावेळेचं ते धगधगधग सत्य जर आपण बघितलं, त्यामुळे सांप्रदायिकता होती. सांप्रदायिक हिंदू आणि मुस्लिम असे जातीय दंगली आणि जातीयवाद होता. कम्युनिस्टांची बंडखोरी होती. कायदा सुव्यवस्था राखणे, त्यावेळेस काही पोलीस व्यवस्था नव्हती आणि ब्रिटिश तर सोडून गेले होते. आता मग राहिले का, तर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार काय, तर सुव्यवस्था नाही, कायदा नाही. मग अशा वेळेस काय, तर जातीय दंगली होणारच होत्या. एक गोष्ट विचार करू शकता मित्रांनो, जिथे कायदा नाही, सुव्यवस्था नाही, अशा ठिकाणी हिंदू मुस्लिम ज्या काही दंगली होत्या त्या प्रचंड पेटल्या होत्या. मानसिक जो होता संताप खूप भयानक होता. भयानक आपण बघतो मारहाण तिथे सुरू होती, लूटमार सुरू होती, जाळपोळ सुरू होती, कत्तली सुरू होत्या आणि मुलींवर अक्षरशः म्हणजे बलात्कार सुरू होते. जबरदस्तीचं धर्मांतरण होतं आणि अशा भागामध्ये आपण बघतो ती सीमा होती, ती बॉर्डर होती, त्यावर प्रचंड वाद आणि प्रचंड तानातानीचं, ओढाओढीचं जे काही वातावरण होतं ते पेटलं होतं. अशा परिस्थितीत आपल्या मुलींवर अन्याय होऊ नये म्हणून स्वतःच्या आईवडिलांनी सुद्धा स्वतःच्या मुलींना आत्महत्येसाठी प्रेरित केलं होतं. तुम्ही विचार करू शकता काय कंडिशन असेल म्हणून. आणि फाळणीचे दुष्परिणाम इतके भयानक होते की गावाच्या गावं ओसाड पडली होती. तर रेल्वे स्टेशनवर जे आपण बघतो प्रवाशांवर इतके भयानक हल्ले झाले होते की हल्ला, त्याच्यावर प्रतिहल्ला, असे हल्ल्यावर हल्ले होतच होते आणि भयानक परिस्थिती होती. ते फोटोसुद्धा आजही तुम्ही बघू शकता. तर फाळणीच्या काळामध्ये अंदाज आपण बघतो की 5 लाख माणसे मृत्यू पावली असतील असा अंदाज आहे. मग आता विचार करू शकता मित्रांनो की भारतासमोर जर आर्थिक नियोजन करणं आहे तर कशा प्रकारची परिस्थिती असेल. पैसा तर नाही, व्यवस्थित पैसाही नाही की नियोजन करू शकू. मग अशासाठी काहीतरी प्लॅन करणं गरजेचे असते. भारताला टप्प्याटप्प्याने विकसित करणं गरजेचं होते. कारण एवढे सगळे जे निरक्षरता आहे, त्याच्यानंतर निर्वासित आहेत, 60 लाख लोकांचे पुनर्वसन करणं होते. कारण ते पाकिस्तानमधून आले होते, त्यांना घरं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो, त्यांची राहण्या खाण्याची सोय. तर हे सगळं कोणावर येऊन पडलं होतं, भारतावर. नवीन नवीन आपण बघतो जे काही जबाबदारी आहे ते त्यातील प्रमुख नेते जे होते त्यांच्यावर येऊन पडले होते. त्यांना नियोजन करणं गरजेचं होतं. म्हणून आपण बघतो मित्रांनो, ज्यावर प्रश्न पडलेला असा एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला प्रश्नामधून जसंच्या तसं इथे सांगणार आहे. तो म्हणजे 1947ला ज्यावेळेस ऐतिहासिक भाषण जे होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं, त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला म्हटलं होतं की प्राथमिक महत्त्वाचे विषय प्रथम हाती घेतले पाहिजे. देशाची सुरक्षा व स्थैर्य ह्या प्राथमिक महत्त्वाच्या बाबी आहेत, असं त्यांनी त्यांच्या ऐतिहासिक भाषणामध्ये म्हटलं होतं, जे 1947ला त्यांनी दिलं होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी तुम्हाला हिस्ट्री क्लिअर केली, त्याचा बेस क्लिअर केला. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी एक एक टप्प्याटप्प्याने समजत जातील. म्हणजे या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना समजणार नाही, तर आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. एक तुम्हाला क्रोनॉलॉजी समजेल इतिहासाची काय आहे म्हणून. तर सगळा इतिहाससुद्धा तुमचा इथेच समजून जाईल. योजनासुद्धा इथे कवर होतील, सगळ्या गोष्टी इथे कवर होतील. तर बघा, यामध्ये मी तुम्हाला काही सुरुवातीला योजना सांगितल्या होत्या, म्हणजे स्वातंत्र्याआधी. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ते विश्वेश्वरय्या योजना. आता एक एक काय आहे आपण ते व्यवस्थितरित्या तर आपण बघतो विश्वेश्वरय्या योजना आहे. विश्वेश्वरय्या योजना कधी आली? 1934. डेट पण लक्षात ठेवा, डेट खूप महत्त्वाचे आहे. तर म्हैसूर राज्याचे दिवाण होते ते आणि नावाजलेले सिव्हिल इंजिनियर होते आणि भारतामध्ये नियोजनाची जी काही रूपरेषा सर्वप्रथम आखणारे, कारण आता भारताला समोर आपल्याला आर्थिकदृष्ट्या काय करायचं आहे, सक्षम करायचं आहे, विकसित करायचं आहे. त्याची रूपरेषा कुठेतरी प्लॅनिंग असलं पाहिजे. यासाठी रूपरेषा आखणारे जे काही होते ते कोण होते? विश्वेश्वरय्या होते आणि त्यांचं नाव प्रथम घेतलं जाते. आणि त्याने एक पुस्तकसुद्धा लिहिलं आहे. त्या पुस्तकामध्ये द प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया असं त्यांचं पुस्तकसुद्धा आहे. आणि हे प्लॅन कधी केलं होतं त्यांनी? 1934मध्ये, म्हणजे स्वातंत्र्याआधी प्लॅन केलं होतं. त्यांची संकल्पना आपण बघतो औद्योगिकरणावर खूप भर होता त्यांचा आणि यामध्ये कृषी व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्यांची जी काही संख्या आहे ती कमी होणार होती. कारण कृषी क्षेत्र, त्यांच्या मते कृषी क्षेत्र तर वाढणार नव्हतं, परंतु औद्योगिकरण केलं तर आपण बाकीचे जे राष्ट्र आहे त्यांच्यासारखं प्रगत होऊ शकतो असं त्यांना वाटत असं. म्हणजे म्हणून त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये औद्योगिकरणावर जास्त भर दिला आहे.
आता इथे विश्वेश्वरय्या योजना काय होती तेच जर मी तुम्हाला डीप सांगायला गेली तर म्हणजे मी फक्त इथे परीक्षाभिमुख महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगित आहे. कारण हे जर लेक्चर म्हटलं ना आपण खूप मोठं आपण याचा आवाका करू शकतो, परंतु परीक्षेमध्ये मोजकं काय काय विचारलं गेलं आहे आणि समोर काय विचारलं जाऊ शकतं तेवढ्या आवाकानेच मी लेक्चर कंटिन्यू करत आहे. तर बघा, विश्वेश्वरय्या योजना, या विश्वेश्वरय्या योजनेमध्ये काय काय प्रश्न पडलेले आहेत तर औद्योगिकरणावर भर द्या असं त्यांनी म्हटलं होतं, किंवा औद्योगिकरण करा किंवा मरा, यावर जसा जसा प्रश्न पडलेला आहे. समोर आपण बघतो त्यांचं पुस्तक आहे त्यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आता हे पुस्तक लक्षातच असायला पाहिजे कारण पुस्तकं खूप महत्त्वाचे आहे. द प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया आणि पहिली रूपरेषा आहे भारतीय नियोजनाची, म्हणून ही माहितीच असायला पाहिजे. म्हणून हे पुस्तक तुम्हाला माहिती असायला पाहिजे, नोट करून घ्या. आता समोर आपण बघतो की फिक्की योजना. आता या योजनेबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर फिक्की म्हणजे नेमकं काय? फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे यामध्ये नेमकं आपण बघतो आजपर्यंत प्रश्न नाही पडला परंतु समोर पडू शकतो. तर भारतातील प्रमुख भांडवलदारांचा जो होता तो गट होता आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? NR सरकार हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ही एक राष्ट्रीय योजना सुचवली होती त्यावेळेस. म्हणजे आपण बघतो 1929च्या काळामध्ये, म्हणजे आता हे 1934ची योजना आहे ना, तर 1929च्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी काय झालं होतं, जागतिक मंदी होती आणि जागतिक मंदीतून जर सावरायचं असेल तर जगातील ज्या काही प्रमुख अर्थव्यवस्था होत्या त्यांनी काय होती, केन्सवादी विचारसरणीचा अवलंब केला होता. त्यामुळे फिक्कीने सुद्धा त्यांचाच मार्ग ब्रिटिशांना सांगितलं होतं की तुम्ही असं प्लॅन करा, भारताविषयी प्लॅन करून द्या असं ब्रिटिशांना त्यावेळेस सांगितलं होतं. तर बघा, समोरची महत्त्वाची जी काही योजना आहे ती आहे काँग्रेस योजना. काँग्रेस प्लॅन आपण त्याला असं म्हणतो. 1938चा आहे आणि काँग्रेसचे अधिवेशन कुठे झाले होते? हरिपुरा या ठिकाणी झाले होते. त्यावेळेस त्याचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस होते आणि त्याच्या अध्यक्षतेखाली हे जे अधिवेशन आहे ते पार पडलं होतं. आणि गांधीजींच्या प्रेरणेने काय झालं, या अधिवेशनामध्ये एका कमिटीची स्थापना करण्यात आली होती. ती कमिटी कोणती होती? त्याला नॅशनल प्लॅनिंग कमिटी असं आपण म्हणतो, राष्ट्रीय नियोजन समिती. आणि त्याचे अध्यक्ष मात्र पंडित जवाहरलाल नेहरू होते. म्हणून दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा की जे हरिपुरा येथील अधिवेशन आहे काँग्रेसचं, त्याचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस हे होते आणि राष्ट्रीय नियोजन समिती होती त्याचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. आणि ही जी नॅशनल प्लॅनिंग कमिटी होती म्हणजे राष्ट्रीय नियोजन समिती होती, याचाच आपण बघतो आधार घेऊन समोर 1950मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. तर अशा प्रकारे मित्रांनो काही योजना आपण बघितल्या. आता समोर आपण बघतो की आपल्याला मुंबई योजना बघायची आहे, ज्यावर प्रश्न पडलेला आहे. त्याला बॉम्बे प्लॅन असं म्हणतात. तर मुंबईतील 8 उद्योगपतींनी भारताच्या आर्थिक विकासासाठी अ प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया नावाची कृती आराखडा जाहीर केला आणि यालाच काय म्हणतो आपण? बॉम्बे प्लॅन किंवा मुंबई योजना असं म्हणून संबोधतो. आणि यामध्ये प्रामुख्याने त्यांनी, आता उद्योगपती आहेत तर उद्योगपती आहे तर साहजिक गोष्ट आहे ते कशावर भर देणार आहे? भांडवलावर म्हणजे औद्योगिकरण करा, जमीन सुधारणा करा, लघु उद्योग करा आणि जे काही व्यापार आहे, विकास आहे त्याला काय द्या, आता प्रोत्साहन द्या, असं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी बॉम्बे प्लॅन योजना आणली होती. तर मुंबई योजना आपण बघतो कधी होती? 1944मध्ये. आता समोर आपण बघतो गांधी योजना आहे, त्याला गांधीयन प्लॅन असं म्हणतात. ती सुद्धा 1944मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला सिमिलर गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि गांधी योजना कोणी मांडली होती? तर नारायण अग्रवाल यांनी ही योजना सादर केली होती. त्याचं प्रमुख वैशिष्ट्य काय होतं? आता गांधी योजना आहे, साधारण गोष्ट आहे, तर गांधीजींचं तत्त्व काय? खेड्याकडे चला, खेड्याकडे विकास, कुटीर उद्योगांचा विकास, ग्रामीण विकास, कृषी अर्थव्यवस्थेचा विकास, अशा प्रकारे गांधीयन तत्त्व यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण बघतो मित्रांनो पीपल्स प्लॅन आहे, त्याला आपण जनता योजना असं म्हणतो. 1945मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी ही जनता योजना मांडली होती आणि जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा देणारे नियोजन असावे असं त्यांनी, म्हणजे या विचारसरणीवर आधारित त्यांनी ही योजना मांडली होती. मानवेंद्रनाथ रॉय जे आहेत ते प्रामुख्याने साम्यवादी म्हणजे मार्क्सवादी समाजवाद त्यांच्या डोक्यामध्ये होता आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. कृषी तसेच उद्योग दोन्ही क्षेत्रावर भर देण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला आणि ही योजना एक प्रकारे मुंबई योजना होती. मुंबई योजनेला काय होती? प्रत्युत्तर होती. म्हणून काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. मानवेंद्रनाथ रॉय आहेत, यांच्यावर प्रश्न पडला होता की ते कोणत्या पक्षाचे होते, कारण एक स्टेटमेंट होतं त्यामध्ये प्रिलिम्सला हा प्रश्न पडला होता राज्यसेवेच्या, म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण बघतो सर्वोदय योजना आहे. सर्वोदय योजना कोणी आणली होती? जयप्रकाश नारायण यांनी आणली होती. आता जयप्रकाश नारायण यांच्यावर सुद्धा भरपूर प्रश्न पडलेले आहेत. तर बघा, अहिंसक पद्धतीने शोषणविरहित समाज निर्माण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे जे समाजवादी नेते आहेत यांनी जानेवारी 1950मध्ये सर्वोदय योजना मांडली होती. आणि यामध्ये बघितलं तर कृषी क्षेत्र आहे, लघु आहे, कुटीर उद्योग आहे, स्वयंपूर्णता, तसेच
आर्थिक विकेंद्रीकरण, जमीन सुधारणा या गोष्टींवर भर देण्यात आला होता. म्हणजे आपण बघतो सर्वोदय योजना जी आहे महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारलेली होती. अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाच्या योजना आपण कव्हर केल्या आणि योजना खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ह्या ज्या आहेत स्वातंत्र्य आधीच्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, नियोजनाचे प्रकार समजून घ्यायचे. नियोजनाचे प्रकार प्रामुख्याने म्हणजे इथे काय करणार आहे, नियोजन करणार आहे म्हणजे आर्थिक नियोजन करणार आहे. मग अर्थव्यवस्थेचे प्रकारसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. टाईप्स ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम कसं काय स्ट्रक्चर असते ते आपण समजून घेऊ. आता 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात. प्रामुख्याने आपण बघतो आदेशात्मक अर्थव्यवस्था, त्याला नियोजित अर्थव्यवस्था, कमांड इकॉनॉमी असं आपण म्हणतो. नंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था, त्याला बाजार अर्थव्यवस्था असं म्हणतात, किंवा अनियोजित अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था, स्वयंचलित. कारण यामध्ये आपण बघतो जे की खाजगी व्यक्ती असते त्यांच्याकडे त्याचं अस्तित्व असते म्हणून बाजार अर्थव्यवस्था, आणि स्वयंचलित का खाजगी व्यक्ती करते म्हणून, आणि मुक्त आहे कारण बर्डन नसणार आहे. आणि भांडवलशाही, त्याला प्रामुख्याने भांडवलाचा जो आहे भांडवलावर जास्त भर देण्यात येते. आणि नियोजित असणार आहे काय, इथे कोणी कमांड देणारं नाही म्हणजे नियोजन करणारं नाही, म्हणजे अनियोजित आहे. त्या एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तसं तो नियोजन करेल, म्हणजे बाकीच्यांचं बर्डन त्याच्यावर नसणार. म्हणून ती झाली एक बाजार अर्थव्यवस्था. समोर आपण बघतो मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय असते, आदेशात्मक अर्थव्यवस्था आणि बाजार अर्थव्यवस्था या दोघांचं काय असते सहअस्तित्व असतो. जसं आपण भारतामध्ये बघतो, भारतामध्ये कमांड इकॉनॉमीसुद्धा आहे आणि बाजार अर्थव्यवस्था, त्याला आपण काय म्हणतो मार्केट इकॉनॉमी, तीसुद्धा आहे. आता परत एकदा एकदम सिम्प्लिफाय करून आपण ह्या अर्थव्यवस्था समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला प्रश्नाची उत्तरे पटापट सुटतील. कारण कन्सेप्ट क्लिअर झाली असली की उत्तरे आपोआप सुटतात. तर इथे आपण बघतो आदेशात्मक अर्थव्यवस्था आहे. आदेशात्मक अर्थव्यवस्था मी काय सांगितलं, कमांड इकॉनॉमी, म्हणजे यामध्ये आदेश दिला जाईल. एक तर हे केंद्रित असेल किंवा विकेंद्रित असेल. आता केंद्रित म्हणजे एखाद्याच्या हाती सत्ता असणे आणि तो कमांड देईल की असं आम्हाला पाहिजे, असंच होईल, असा कायदा, असंच तुम्हाला जावं लागेल. आणि दुसरं असतं सूचकात्मक, म्हणजे यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर आदेशात्मक नियोजन असते आणि एक सूचकात्मक नियोजन असते. सूचकात्मक नियोजन जो प्रकार आहे ना नियोजनाचा, तो एक ढिला प्रकार आहे. त्यामध्ये काय होते, डायरेक्ट केंद्र सरकार आदेश देते, ते तुम्हाला काहीतरी सूचना देईल. जसं आता तेलबियांचं उत्पादन वाढवायचं आहे, म्हणजे तेलबियांची लागवड शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, असं जर केंद्र सरकारला वाटत असेल तर केंद्र सरकार काय करेल, त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना काढेल, कर्ज पुरवठा करेल किंवा सवलती देईल, अनुदान देईल. म्हणजे अशा प्रकारे ते झालं सूचकात्मक नियोजन. म्हणजेच इथे काय बघतो आपण, ग्राहकांचं निवड स्वातंत्र्य आणि उत्पादकांचं उत्पादन स्वातंत्र्य इथे राखलं जाते. हे झालं सूचकात्मक नियोजनामध्ये. मग मित्रांनो, इथे आपण पूर्ण आदेशात्मक अर्थव्यवस्था जर बघितली तर यामध्ये उत्पादन आहे, गुंतवणूक आहे, त्याच्या किमती, उत्पन्न एक्सेट्रा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सरकारकडून नियंत्रित केल्या जातात. मग त्या जीवनावश्यक वस्तूंसाठी असू देत किंवा अर्थव्यवस्थेला आवश्यक असतील अशा वस्तू असू देत, तर त्या आदेशात्मक नियोजनामध्ये केल्या जातात. आणि प्रामुख्याने अशा प्रकारची समाजरचना आपल्याला समाजवादी जे काही देश आहेत त्या देशांमध्ये पाहायला मिळते. आता हे झाले अर्थव्यवस्थेचे प्रकार. तर आता तुम्हाला यावरून आउटपुट समजलं की भारतामध्ये कशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे, मिश्र प्रकारची. म्हणजे यामध्ये खाजगी आणि जे काय बघतो आपण सार्वजनिक, या दोघांचं कसं आहे, सहअस्तित्व आहे. मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्हाला जगातील प्रमुख 3 भांडवलशाही देश सांगायचे आहेत आणि प्रमुख 3 समाजवादी देश सांगायचे आहेत, कोणते आहेत ते हे कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि यावर सुद्धा प्रश्न पडतात बरं, एकदा तुम्हाला ही लिंक लागली. तसंच समाजवाद म्हणजे काय आणि भांडवलशाही म्हणजे काय हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, यामध्ये नेमकं काय कारण होतं आता हे तुम्हाला समजेल. आता भारतीय अर्थव्यवस्था जर आपण बारकाईने विचारात घेतली तर यामध्ये आपल्याला समजते की एकूण 12 पंचवार्षिक योजना भारतामध्ये राबवल्या गेल्या होत्या. मग यामध्ये कोणाचा कार्यकाळ पूर्ण झाला, कोणाचा नाही झाला, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतेच. A to Z गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये आपण बघतो 12 पैकी ज्या पहिल्या पंचवार्षिक योजना होत्या 1991 पर्यंतच्या, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा प्रकारे 1991 पर्यंतच्या काही पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या. त्यामध्ये आदेशात्मक नियोजन होतं, म्हणजे कमांड इकॉनॉमी होती. जे सरकार काही कमांड देईल त्याप्रमाणे वागायचं, त्याप्रमाणे जे काही असेल ते नियोजन करायचं, असं एक कमांड इकॉनॉमी होती. तर 1991 पासून आपण काय केली, अर्थव्यवस्था खुली केली. त्यामध्ये आपण बघतो की जागतिकीकरण आहे, उदारीकरण आहे, खाजगीकरण आहे, याला प्राधान्य दिलं कारण आपली अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. मग अशा वेळेस मुक्त अर्थव्यवस्था जी आहे, म्हणजे जागतिकीकरण आहे, उदारीकरण, खाजगीकरण करणं गरजेचे होते. म्हणून त्यावेळेस आपण बघतो 1991 पासून सूचकात्मक नियोजन सुरू झालं. आणि आता आपण जर बघितलं, त्याचं जर वळण बघितलं तर ते मिश्र अर्थव्यवस्थेकडे आपल्याला पाहायला मिळते 1991 पासून.
म्हणजे 1991 पासून मिश्र अर्थव्यवस्थेकडे झुकायला लागला आपला भारत देश. तर ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या कारण या कन्सेप्च्युअल गोष्टीवर प्रश्न पडलेले आहेत. तर आता बघा मी तुम्हाला नियोजन कसं सुरू झालं, पंचवार्षिक योजना कशा सुरू झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. तर आपल्याला पाहायचं आहे भारतात 1950मध्ये नियोजन आयोग स्थापन झाला. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नैसर्गिक संसाधनाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचे जे काही उद्दिष्ट ठेवले होते, लोकांना म्हणजे बेरोजगारापासून वाचवण्यासाठी रोजगार पुरवण्याचे जे काही उद्दिष्ट ठेवलं होतं, लोकांचं राहणीमान म्हणजे कारण त्यांचं जर दरडोई उत्पन्न वाढवण्याचं जे काही उद्दिष्ट ठेवलं होतं, ह्या सगळ्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एका नियोजनाची गरज होती. म्हणूनच हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी 15 मार्च 1950ला भारत सरकारने एका अध्यादेश काढला होता आणि म्हणजे रिझोल्युशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं आपण त्याला म्हणतो. तर या अध्यादेशाद्वारे नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आता एक गोष्ट इथे बारकाईने लक्षपूर्वक ऐका कारण यावर प्रश्न पडलेले आहे, कन्सेप्च्युअल गोष्ट आहे, ते समजली म्हणजे तुम्हाला प्रश्नाची उत्तरे सुटतात. तर बघा मी काय सांगितलं, अध्यादेशाद्वारे भारतीय नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. मग तुम्हाला लगेच प्रश्न पडायला पाहिजे कारण प्रश्न असे पडतात, हा वैधानिक आयोग आहे का? नाही, कारण याची कायद्याने स्थापना झाली का? नाही, अध्यादेशाद्वारे झाली. दुसरं म्हणतो आपण की यामध्ये आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे हा घटनात्मक आयोग आहे का? घटनात्मक सुद्धा नाही, कारण याच्यासाठी कुठल्या प्रकारची घटनादुरुस्ती करण्यात आली नाही आणि राज्यघटनेमध्ये सुद्धा तरतुदी नाहीत. म्हणजे हा घटनात्मक सुद्धा नाही आणि वैधानिक सुद्धा नाही. मग नियोजन आयोगामध्ये कोणाकोणाचा समावेश होता? त्यावेळेस जेव्हा नियोजन आयोग स्थापन झाला होता त्याचे जे अध्यक्ष होते ते पंतप्रधान असायचे. म्हणजे त्यावेळेसचे पहिले अध्यक्ष कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. आता साधा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर आणखी महत्त्वाची गोष्ट यामध्ये कोण असायचे? अर्थतज्ज्ञ आहे, नियोजन तज्ज्ञ आहे, संख्याशास्त्रज्ञ आहे, क्षेत्रीय तज्ज्ञ आहेत, तसेच विविध मंत्री आहे इत्यादींचा त्यामध्ये समावेश असायचा. मग पुढे चालून काय झालं? मग आता नियोजन आयोग तर आपण स्थापन केला. मग नियोजन आयोग आहे, नियोजन करण्याचं काम करेल. मग याची अंमलबजावणी करण्यासाठी काय असायला पाहिजे? म्हणून आपण बघतो राष्ट्रीय विकास परिषद, त्याला नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल असं म्हणतो, म्हणजे सुपर कॅबिनेटसुद्धा म्हणतात त्याला. आर्थिक नियोजन संतुलित आणि शीघ्र गतीनं म्हणजे जलद गतीनं होण्यासाठी राज्यांनासुद्धा सहभागी करून घेणं गरजेचं होतं. म्हणूनच 6 ऑगस्ट 1952ला काय झालं तर राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. मग नियोजन आयोगापेक्षा यामध्ये नेमकं काय वेगळं होतं? तर यामध्ये राज्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. म्हणजे ही बाब महत्त्वाची आहे जेणेकरून अधिक तळागाळापर्यंत आणि लवकरात लवकर जे काही नियोजन असेल ते पोहोचेल, म्हणून ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर लक्षात ठेवा, ही सुद्धा आपण बघतो जी काही परिषद होती राष्ट्रीय विकास परिषद, ही सुद्धा घटनाबाह्य परिषद होती, म्हणून लक्षात ठेवा. मित्रांनो इथे काही गोष्टी लक्षात घ्या. आता तुम्हाला सर्व गोष्टी आधीच क्लिअर करून टाकते की बघा की काय होतं. 15 मार्च 1950ला नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशनची स्थापना करण्यात आली. त्याची अंमलबजावणी जे काही प्लॅनिंग केलं असेल त्या प्लॅनिंग कमिशनं त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या झाली का, त्याचं एक्झिक्युशन जे आहे ते व्यवस्थितरित्या झालं का, हे बघण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषद नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल आहे. 6 ऑगस्ट 1952ला त्याची स्थापना करण्यात आली. म्हणजे ह्या सगळ्या डेट विचारले गेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि आणखी यापुढेही जाऊन समोर आपण बघतो ज्यावेळेस 73वी 74वी घटनादुरुस्ती झाली, पर्टिक्युलरली आपण बघतो 1992मध्ये ज्या काही घटनादुरुस्ती झाल्या त्याने काय झालं, जर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याला सुद्धा एक दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचू शकल्या. त्यामुळे जिल्हा पातळीवर आहे, तालुका पातळीवर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाव पातळीवर, ग्राम पातळीवर गावातील लोकांपर्यंत पोहोचणारे अशा प्रकारे एक व्यवस्था निर्माण झाली आहे. आणि जगामध्ये आपण बघतो अशी व्यवस्था असणारा भारत हा एकमेव देश आहे जिथं 3 स्तरावर आपल्याला बघतो की नियोजन आहे, नियोजनाचे कामं चालतात. असं कोणता देश असं जर विचारण्यात आलं तर लक्षात ठेवा की भारत आहे, जिथं त्रिस्तरीय आपण बघतो नियोजन आपल्याला पाहायला मिळते, म्हणून लक्षात ठेवा. आणि हे जे प्लॅनिंग कमिशन मी तुम्हाला सांगितलं 15 मार्च 1950ला स्थापन झालेलं, यांनीच काय केलं तर पंचवार्षिक योजनेला सुरुवात केली. म्हणजे पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 अशा प्रकारे 5-5 वर्ष, म्हणजे काही ठिकाणी गॅपसुद्धा आहे, त्यासुद्धा गोष्टी क्लिअर करते. परंतु अशाप्रमाणे आपण बघितलं 2017पर्यंत ह्या पंचवार्षिक योजना राबवायच्या होत्या. एकूण 12 पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या नियोजित केल्या होत्या. परंतु काय झालं समोर, जसं NDA सरकार सत्तेत येते 2014मध्ये, तसं काय करते तर नियोजन आयोग आहे, नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना करते. म्हणून नीती आयोग म्हणजे काय यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. त्याचे अध्यक्ष कोण असतात, उपाध्यक्ष कोण असतात, CEO कोण असतात, यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. तर नीती आयोगाचा फुल फॉर्मसुद्धा विचारलेला आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया.
तर याची जी स्थापना आहे ते कधी झाली? 15 ऑगस्ट 2014ला घोषणा केली होती, ज्यावेळेस सरकार सत्तेत आलं, NDA सरकार. नंतर 1 जानेवारी 2015ला काय झाली? नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना झाली, म्हणून लक्षात ठेवा. तर आता आपण बघतो की नियोजन आयोग आहे, जसं ज्याप्रमाणे ते पंचवार्षिक योजना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी राबवून एक देशाचा एक आर्थिक विकास, सामाजिक विकास, जे काही विकास असेल तो विकास साधण्याचा प्रयत्न नियोजन आयोगाने केला होता. आता त्या ठिकाणी नीती आयोग हे सगळे कामं करते. तर नीती आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात ते देशाचे पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष सध्याचे सुमन बेरी हे आहेत, म्हणजे श्री सुमन बेरी असं आहे. कारण कधी कधी सुमन म्हणून आपण व्यक्ती म्हणून, महिला म्हणून असं लक्षात ठेवतो, परंतु ते व्यक्ती आहेत म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे पुरुष आहेत. श्री सुमन बेरी आहेत म्हणून लक्षात ठेवा. CEO आपण बघतो श्री सुब्रमण्यम हे आहेत. अशा प्रकारे मित्रांनो बाकीचा सुद्धा बेस आपण क्लिअर केला आहे आणि आता आपण पंचवार्षिक योजनांना सुरुवात करूया. पंचवार्षिक योजनेमध्ये एक एक योजना आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आहे. आता पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघतो पंचवार्षिक याचा अर्थ काय होतो? 5 वर्षासाठी असणारी योजना. परंतु काही योजना ज्या आहेत त्या कमी कालावधीसाठी सुद्धा राबवल्या गेल्या, त्यासुद्धा समजून घेऊ. आता नियोजनाच्या दृष्टीने 5 वर्षासाठी बृहत आराखडा म्हणजे पंचवार्षिक योजना 8 डिसेंबर 1951ला नेहरूजींनी पंचवार्षिक योजनेला सुरुवात केली, परंतु त्याचा कार्यकाळ मात्र 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा सांगत आहे अशा प्रकारे राबवला. कारण असं का केलं आहे? कारण आपण बघतो आपलं आर्थिक वर्ष काय आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च आपण असं आर्थिक वर्ष पकडतो, म्हणून त्याची जी सुरुवात आहे ती 1 एप्रिलपासून झाली असं आपण समजतो. तर बघा मित्रांनो, आता पंचवार्षिक योजना व्यवस्थितरित्या तुम्ही एकदा टाईमलाईन समजून घ्या, म्हणजे याची क्रोनॉलॉजी काय, याचा इतिहास काय तो समजून घ्या. एकदा तुम्हाला योजनांची एक क्रोनॉलॉजी समजली की तुम्हाला लिंक लावता येते. तर बघा, पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 म्हणजे 5 वर्ष पूर्ण राबवली गेली आणि हेरॉल्ड डोमर प्रतिमानावर आधारित होती. दुसरी पंचवार्षिक योजना 56च्या पुढे 5 वर्ष पकडा, 56 ते 61 म्हणजे महालनोबिस प्रतिमान होतं त्यावेळेस दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तिसरी पंचवार्षिक योजना 61 ते 66 म्हणजे ही सुद्धा 5 वर्ष पूर्णपणे राबवली गेली, ती सुद्धा महालनोबिस प्रतिमानावर आधारित होती. अशा प्रकारे पहिल्या 3 योजना तुमच्या कव्हर झाल्या. तर 1966 ते 1969 या दरम्यान काय झालं तर गॅप होता, म्हणजे त्याला आपण योजना सुट्टी असं म्हणतो आणि त्याला प्रामुख्याने नावसुद्धा आहे स्वावलंबन. आता त्या योजना सुट्टी का बरं आली? कारण पहिल्या तर 3 योजना एकदम सुरळीत 5-5 वर्षाच्या पंचवार्षिक योजनासारख्या त्या राबवल्या गेल्या. मग 1966 ते 1969 या दरम्यान नेमकं काय झालं? तर त्यावेळेस काय झालं होतं, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण बघतो त्यावेळेस चीनचं युद्ध होतं, पाकिस्तानचं युद्ध होतं, मोठा दुष्काळ होता भारतामध्ये. या सगळ्या गोष्टींमुळे काय होते, पंचवार्षिक योजना बंद कराव्या लागल्या. कारण त्यांना जो पैसा पाहिजे होता, त्यांना जो पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी जो काही अर्थ पाहिजे होता, वित्त पाहिजे होतं, ते सगळं कुठे खर्च झालं? चीनच्या युद्धामध्ये, पाकिस्तानच्या युद्धामध्ये. दुष्काळ आहे तर दुष्काळावर मग तो पैसा खर्च झाला. म्हणून रिकवर करण्यासाठी 1966 ते 1969 दरम्यान काय करण्यात आली, योजनांना सुट्टी देण्यात आली. आपण समोर बघतो मित्रांनो, चौथी आणि 5वी पंचवार्षिक योजना याचं जे प्रतिमान होतं ते कोणतं? ॲलन मॅन आणि अशोक रुद्र हेच प्रतिमान होतं चौथ्या आणि 5व्या पंचवार्षिक योजनेसाठी. आणि चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 74 दरम्यान राबवली गेली. समोर 5वी जी पंचवार्षिक योजना आहे ते 74 ते 78. मग 74 ते आपण बघतो 79 असं असायला पाहिजे होतं, परंतु 5 वर्ष पूर्ण कार्यकाळ झालाच नाही. मग यामध्ये काय झालं होतं, जनता दलाचं सरकार आलं होतं आणि जसं सरकार सत्तेत आलं म्हणजे जनता दल आपण बघतो, तर त्या सरकारने काय केलं तर 1978 ते 1980 दरम्यान सरकती योजना काढल्या. सरकती योजना त्या कोणाच्या बेसवर त्या लकडावाला समितीच्या म्हणजे तत्वावर त्या काम करत होत्या. आणि यामध्ये त्यांनी काय केलं तर स्वतःची म्हणजे जे काही पंचवार्षिक योजना त्या बाजूला ठेवल्या आणि स्वतःच्या सरकत्या योजना काढल्या. कारण आधीच्या ज्या काही 5-5 वर्ष योजना काळात राबवलेले जे काही उद्दिष्ट आहेत ते प्राप्त झाले किंवा नाही झाले, त्यामध्ये बरीच तफावत दिसून आली. कारण त्या गोष्टी तुम्हाला समोर क्लिअर करतेच. यामध्ये अन्नधान्यामध्ये उत्पादन आणि चढउतार आपल्याला उत्पादनात चढउतार पाहायला मिळाला. महागाईचा दर वाढत होता. औद्योगिक वाढ जी आहे ती खूपच मंदगतीने होत होती. म्हणून 5 वर्ष पूर्ण प्लॅनिंग झालं काय, त्याचं नियोजन झालं काय, इथपर्यंत दूर न करता 1-1 वर्षाची जी काही आहे ती योजना राबवली गेली आणि त्याला सरकती योजना असं म्हणतात. आणि ती कोणाच्या काळात राबवली गेली असा प्रश्न पडतो, म्हणून जनता सरकारच्या काळामध्ये राबवली गेली. पर्टिक्युलरली त्याचं इयरसुद्धा विचारलं जाते. म्हणजे आता फक्त इतकं लक्षात ठेवा की 1978 ते 1980 दरम्यान काय होते, 1-1 वर्षाचं प्लॅन करण्यात आला होता. तर आता 6वी योजना आपण बघतो 1980 ते 85 दरम्यान. 7वी योजना 85 ते 90, कारण ही पंचवार्षिक योजना आहे. 80 ते 85 दरम्यान 6वी आणि 7वी 85 ते 90.
जी काही योजना होती ती ब्रह्मानंद वकील प्रतिमानाय यांच्या प्रतिमानावर आधारित होती. तर लक्षात ठेवा. आता 7व्या योजनेनंतर परत एकदा गॅप आला 90 ते 92 दरम्यान. तर इथे काय प्रॉब्लेम होता, तर इथे आपण बघतो राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे वार्षिक योजना राबवण्यात आल्या. म्हणजे पंचवार्षिक न राबवता वार्षिक योजना 1990 ते 92 दरम्यान राबवण्यात आल्या. म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे कुठे कुठे गॅप आहे त्यावर लक्षात ठेवा. आणि समोर आपण बघतो 8वीची पंचवार्षिक योजना आहे ती 1992 ते 97 दरम्यान. नंतर 9वी जी आहे ते 97 ते 2002 दरम्यान. 10वी 2002 ते 2007 आणि 11वी 2007 ते 12 आणि 12वी 2012 ते 17. अशा प्रकारे ह्या ज्या आहेत पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. मी प्रत्येक योजना तुम्हाला A to Z क्लिअर करणार आहे. त्यातल्या योजना, त्यातला इतिहास, प्रत्येक टॉपिक पूर्ण क्लिअर होणार आहे. तर मित्रांनो, आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेला. तर पहिली पंचवार्षिक योजना आहे ती 1951 ते 1956 या काळादरम्यान राबवली गेली. याचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. आणि उपाध्यक्ष कोण होते, तर गुलझारीलाल नंदा हे जे होते त्याचे उपाध्यक्ष होते. मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, आता एक काही लॉजिकल गोष्ट सांगतो. ज्यावेळेस आपण आपलं घर बांधतो त्यावेळेस त्याचा आराखडा तयार करतो. कसं कसं काय प्लॅन असेल त्याचं मॉडेल तयार करतो, एक प्रतिकृती तयार करतो. म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी प्रतिमान असते. मग ही योजना आपल्याला राबवायची आहे, याच्यासाठी काहीतरी प्रतिमान असेल. मग प्रतिमान कोणतं वापरलं यावर सुद्धा प्रश्न पडतो. तर लक्षात ठेवा, हेरॉल्ड डोमर प्रतिमान आहे. म्हणजे बिग पुश सिद्धांतावर आधारलेलं हे प्रतिमान आहे. या प्रतिमानावर आधारित ही योजना होती. मग या बिग पुश थेअरीमध्ये काय सांगितलं होतं, की त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर अर्थव्यवस्था प्रगत करायची असेल, तुम्हाला तर तुमच्या देशाचा विकास करायचा असेल, तर तुम्ही देशामध्ये मोठी गुंतवणूक करा. मोठी गुंतवणूक जर तुम्ही कराल तर तुमचं उत्पादन वाढेल. उत्पादन वाढलं म्हणजे उत्पन्न वाढेल आणि या उत्पन्नातून बचत होईल तसं गुंतवणूक तुम्ही करू शकता. म्हणजे अशा प्रकारे स्वयंविकासाच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेला बिग पुश देण्याचा प्रयत्न हेरॉल्ड डोमर प्रतिमानानुसार करण्यात आला. म्हणजेच बिग पुश म्हणजे काय, तर इथे सांगण्यात आलं की तुम्ही काय करा, अर्थव्यवस्थेमध्ये मोठी गुंतवणूक करा, असं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे त्यांनी काय केलं, पहिल्या योजनेमध्ये आपण बघतो की मोठी धरणे, मोठे खत उद्योग, मोठे रेल्वे प्रकल्प यामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये सांगितलं आणि तसं करण्यातसुद्धा आलं. या योजनेचं नाव जे आहे ते पुनरुत्थान योजना असं त्याचं नाव आहे. आणि या योजनेमध्ये आपण बघतो की राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर ठरवण्यात आला होता. टार्गेट ठरवण्यात आलं होतं की 2.1% टार्गेट 2.1% म्हणजे टार्गेट ठेवण्यात आलं होतं. परंतु साध्य किती झालं, 3.6%. म्हणजे ही योजना काय झाली, यशस्वी झाली असं आपण म्हणू शकतो. या योजनेमध्ये जो काही खर्च करणार होते तो खर्च त्यामध्ये प्रामुख्याने कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं होतं. म्हणून हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे एकूण खर्चापैकी 31% खर्च हा कृषी आणि सिंचनावर करण्याचं या योजनेमध्ये ठरवलं गेलं होतं. तर समोर आपण बघतो की दुसरं महायुद्ध झालं होतं. आता दुसरं महायुद्ध कधी झालं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी इथे फक्त तुम्हाला दुसरं महायुद्ध विचारलं आहे, तर याआधी तुम्हाला पहिलं महायुद्धसुद्धा माहिती असायला पाहिजे. कारण त्याचासुद्धा कार्यकाळ बऱ्याच परीक्षामध्ये विचारतात. दुसरंसुद्धा महायुद्ध आहे, त्याचासुद्धा कार्यकाळ बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला आहे. तर बघा, दुसरं जे महायुद्ध झालं आणि फाळणी झाली होती. फाळणीमध्ये मी तर तुम्हाला सांगितलं की सगळं वाटणी करण्यात आली होती. भारताकडे पैसासुद्धा शिल्लक नव्हता. मग अशा वेळेस जे होती भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर चलनवाढ झाली होती. ही जी चलनवाढ आहे ती चलनवाढ कमी करण्याचं उद्दिष्टसुद्धा या योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता चलनवाढ काय, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करावे लागते. तर चलनवाढ याबद्दल आपण सेपरेट लेक्चर घेऊ. तसं राष्ट्रीय उत्पन्न याबद्दलसुद्धा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. त्यामध्ये NNP काय, GDP काय, वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट आहेत त्यासुद्धा क्लिअर करायच्या आहेत. या योजनेमध्ये नेमक्या कोणकोणत्या राजकीय घडामोडी झाल्या, कोणकोणते विकास कामं झालं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर बघा, यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट की मी तुम्हाला चलनवाढ सांगितली ना, मग चलनवाढीचा जो रेट होता ना तो 1952-53मध्ये आपण बघतो की -12.5 इतका झाला होता आणि 55-56मध्ये हा दर -5.2% इतका झाला होता. म्हणजे हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे की सर्वाधिक जी काही चलनवाढ आहे ते पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अनुभवली गेली होती. तर जसं 1947ला स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला, तसंच राज्यघटनेवर कार्य करणं सुरू झालं. राज्यघटना जी आहे ती आपण म्हणजे तयार झाली. राज्यघटना आपण कधी स्वीकृत केली, तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तसंच त्यानंतर अंमलबजावणी कधी केली राज्यघटनेची हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या आपण बघतो 1951-52मध्ये झाल्या.
त्यावेळेचे निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. सुकुमार सेन यांच्यावर सुद्धा प्रश्न पडला आहे. आपल्या देशाचे पहिले राज्यघटनेनुसार ज्या काही निवडणुका झाल्या त्याचे जे पहिले आयुक्त होते ते सुकुमार सेन होते म्हणून लक्षात ठेवा. आणि यामध्ये मतदानाचा हक्क मी तुम्हाला सांगितलं आहे हिमाचल प्रदेशपासून ह्या ज्या आहेत त्या निवडणुका सुरू झाल्या. म्हणजे यादीसुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की श्याम शरण नेगी जे आहेत ते पहिले काय कोण होते तर पहिले मतदार आहेत आपल्या स्वतंत्र भारताचे म्हणून लक्षात ठेवा. तर मित्रांनो आता इथे काय झालं आहे तर भारताच्या निवडणूक आयोगाच्या बद्दल संबंध आला आहे ना. मग भारताच्या निवडणूक आयोगाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे. सध्याचे करंटचे त्याचे आयुक्त कोण आहेत, त्याची स्थापना कोणत्या राज्यघटनेतील कलमानुसार झाली आहे. कारण याआधी मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहे. महत्त्वाच्या ज्या काही नियुक्त्या आहेत, जे काही करंटचे लेक्चर आपण घेतले होते त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या आहेत. तसंच आता राज्याच्या निवडणूक आयुक्ताबद्दल तुम्हाला सांगायचे आहेत. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कशी झाली हे तुम्हाला सांगायचं आहे. सध्याचे करंटचे आयुक्त कोण आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर हे कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि यावर प्रश्न पडतातच. आता विकास कामांमध्ये नेमक्या कोणते विकास कामं यामध्ये झाले तर बघा, समुदाय विकास कार्यक्रम होता. मी आता हे खूप वेळा सांगितलं आहे. CDP त्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतो. 1952ला सुरू झाला. मग तो फेल झाला. मग फेल का झाला याच्यासाठी मग परत राष्ट्रीय विस्तार योजना सुरू केली 1953ची. नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम आपण म्हणतो. म्हणजे एक्सटेन्शनमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आधी यावर प्रश्न पडलेलेच आहेत. आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे समुदाय विकास कार्यक्रम आहे त्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतात तो, आणि नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम हे दोन्ही प्रोग्राम फेल होतात. आता फेल होता म्हणजे अयशस्वी होतात. मग अयशस्वी झाले तर काय अयशस्वी झाले हे शोधण्यासाठी एक कमिटी नेमली होती. त्याला बलवंतराय मेहता समिती असं म्हणतो. आणि तेव्हा कुठे मग पंचायत राजचा उदय होतो. कारण की ते जे तत्त्व सुचवतात त्याला पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत ते पंचायत राज असं नामकरण देतात. म्हणजे आता त्या समोरच्या गोष्टी आहेत त्या आधी मी तुम्हाला क्लिअर केल्या. म्हणजे पंचायत राज संबंधित एक सिरीजच आपण चॅनलवर चालू केली आहे. ती सिरीज तुम्हाला त्याची लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या सिरीजमध्ये तुम्हाला पंचायत राज संबंधित सर्व गोष्टी काय होतील क्लिअर होतील. तर ती सिरीज नक्की बघा. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं धरणांवर भर देण्यात आला होता. मग धरणं कोणकोणती बांधण्यात आली म्हणजे आता या धरणांमध्ये आपण प्रामुख्याने बघतो अमेरिकेच्या टेनेसी खोरे आहे त्या विकासाच्या धर्तीवर डॉक्टर मेघनाथ सहाय आणि त्यांचे जे काही सदस्य आहेत त्यांनी ज्या काही शिफारसी केल्या होत्या त्यानुसार दामोदर खोरे विकास प्रकल्प स्थापन करण्यात आला होता. त्याच्यानंतर भाकरानांगल धरण आहे. भाकरानांगल धरण सतलज नदीवर आहे आपण बघतो ते धरण सुरू करण्यात आलं होतं. कोसी धरण आहे. हिराकुंड धरण आहे. हिराकुंड धरण आपण बघितलं त्याचं वैशिष्ट्य बघितलं तर जगातलं सर्वात लांब मातीचं धरण आहे आणि मानवनिर्मित धरण आहे. अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही धरणं होते ते धरणं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली म्हणजे या धरणांची मुहूर्तमेढ किंवा पायाभरणी उभारणी जी आहे ते करण्यास सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मुहूर्तमेढ रोवण्यात आली असं आपण म्हणू शकतो. तसेच समोर आपण बघतो सेंद्रिय खत कारखाना आहे जो फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणून म्हणजे FCIL असं आपण त्याला म्हणतो. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कारखाना आहे तो पहिला मोठा खत कारखाना होता. म्हणजे मोठा खत कारखाना होता आणि ऑक्टोबर 1951मध्ये झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यामध्ये सेंद्री येथे उभारण्यात आला होता आणि त्याची पुनर्रचना 1974मध्ये करण्यात आली होती. तसंच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स आहे ज्यावर प्रश्न पडतात. हिंदुस्तान अँटीबायोटिकची स्थापना जी आहे ते WHO आहे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे आणि युनिसेफ यांच्या मदतीने पुण्यामध्ये करण्यात आली होती. प्रामुख्याने पेनिसिलिन हे जे अँटीबायोटिक्स आहे या पेनिसिलिन अँटीबायोटिकच्या बाबतीतही मी तुम्हाला बॅक्टेरिया जो पार्ट चॅप्टर शिकवला होता सायन्सचा त्यामध्ये खूप डिटेलपणे आणि खूप चांगल्यारीत्या समजून सांगितलं आहे. ते लेक्चरसुद्धा तुम्ही कंटिन्यू करा. सायन्सचे लेक्चर सिरीज आहे ची लिंक आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तसंच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स जेथे रेल्वे इंजिनचा कारखाना आहे तो सुद्धा याच पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला. बँकिंग विकासाच्या संबंधित आपण बघतो की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ज्याची स्थापना 1 जुलै 1955मध्ये झाली. आणि ICICI बँक आहे म्हणजे महामंडळ आहे त्याची स्थापनासुद्धा 5 जानेवारी 1955मध्ये झाली. म्हणजे ICICI जे महामंडळ आहे त्याची स्थापना 5 जानेवारी 1955मध्ये झाली. अशा प्रकारे लक्षात ठेवा. आणखी महत्त्वाच्या काही गोष्टी राहिल्या आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे UGC देशातील विविध विद्यापीठांमध्ये समन्वय साधणे उच्च शिक्षणाचे मानके ठरवण्यासाठी. कारण UGC आहे म्हणजे काय करते तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिटी होती आधी सुरुवातीला आपण बघतो 1945मध्ये त्याची युनिव्हर्सिटी ग्रँड कमिटीची स्थापना झाली होती. आणि नंतर 28 डिसेंबर 1953ला या समितीचं जे
आहे ते आयोगामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं. तर उच्च शिक्षणाची मानके निर्धारित करण्याचं काम UGC करत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योग विकास व नियमनासंबंधित 1951मध्ये जो काही कायदा करण्यात आला होता, द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट, तो जो ॲक्ट आहे तो याच योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि 6 एप्रिल 1948चं जे काही पहिले औद्योगिक धोरण होतं, म्हणजे तुम्हाला विचारू शकता पहिलं औद्योगिक धोरण कधी जाहीर झालं, दुसरं कधी झालं, अशा प्रकारे औद्योगिक धोरणं आहेत त्यावर सुद्धा प्रश्न पडतात. ते सुद्धा गोष्ट मी तुम्हाला समोर क्लिअर करत जाईल. तर 6 एप्रिल 1948ला जे काही पहिलं औद्योगिक धोरण होतं, त्या धोरणाला जे काही संरक्षण प्राप्त झालं होतं ते कशामुळे झालं होतं, तर उद्योग विकास व नियमन जो कायदा 1951चा जो पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पास झाला होता, तर त्या म्हणजे संमत करण्यात आला होता, त्यानुसार या पहिल्या औद्योगिक धोरणाला काय झालं होतं, संरक्षण प्राप्त झालं होतं. तसेच पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सप्टेंबर 1951मध्ये जे काही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे खरगपूर, त्यालासुद्धा मान्यता देण्यात आली होती. त्यामुळेच काय होते, भारतभर IITची स्थापना करण्यात आली होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यतिरिक्त आपण बघतो फाळणीमुळे आणि बरेचसे जे काही क्षेत्र आहे ते पाकिस्तानामध्ये गेल्यामुळे, म्हणजे कृषीचं जे काही महत्त्वाचं क्षेत्र होतं ते पाकिस्तानामध्ये गेलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने कापड, गिरण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गेल्याच होत्या. सोबत भाताचं क्षेत्र किंवा वेगळे जे क्षेत्र आहेत ते सुद्धा क्षेत्र कृषीशी संबंधित ते सगळे क्षेत्र कुठे गेले होते, जास्त करून पाकिस्तानात गेले होते. अशा वेळात पाकिस्तानातून आलेले जे काही भारतामध्ये आलेले निर्वासित लोक होते त्यांचं पुनर्वसन करणं होतं. सोबतच त्यांना अन्नधान्याची जी काही टंचाई होती ती सुद्धा काय करायची होती, तर त्यांची गरज भागवायची होती. म्हणजे आर्थिक गोष्टी तर दूरच्या गोष्टी, परंतु अन्नधान्याची सुद्धा एक बेसिक नीड असते ती सुद्धा कंप्लीट करायची होती. तर भारतामध्ये आपण बघतो त्यावेळेस अन्नधान्याची खूप कमतरता होती. मग अशा वेळेस भारताला कुठून तरी धान्य आयात करावं लागत असं, म्हणजे त्यासाठी PL 480 हा जो करार होता याच्या अंतर्गत आपण बघतो पीस फॉर फूड अशा प्रकारे तो काहीतरी करार होता. म्हणजे त्यामध्ये अमेरिकेचा तो करार होता पब्लिक लॉ, त्याला 480 असं पब्लिक लॉ असं म्हणतात. आणि या करारानुसार भारतामध्ये काय केलं जात होतं, तर अमेरिकेकडून गव्हाची आयात करण्यात येत होती. आणि या आयातीमध्येच आपण बघतो की पार्थेनियम जे काही ग्रास आहे, पार्थेनियम हिस्टेरोफोरस किंवा हायस्टेरोफोरस आपण त्याला म्हणतो, गाजर गवत असं आपण त्याला म्हणतो, भारतभर पसरलं होतं. आणि त्याचं बी आजही भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि एक तण म्हणून ते आजही आपल्या भारतामध्ये अस्तित्व कायम टिकून आहे. तर अशा प्रकारे PL 480 करारानुसार जो काही गहू तिथून आपण आयात केला होता, तिथं जर आपण बघितले त्या गव्हाची हिस्ट्री जर बघितली, तिथे तो त्यांच्या गुराढोरांना खायला द्यायचा. परंतु भारतामध्ये अन्नाची टंचाई असल्यामुळे भारतामध्ये नाईलाजाने आपल्याला तो गहू आयात करावा लागत असे. तर अशा प्रकारे त्यामध्ये पार्थेनियम हे ग्रास म्हणजेच गाजर गवत त्याचं बी आलं होतं आणि ते भारतभर पसरलं. अशा प्रकारे महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कवर इथे झाल्या. म्हणजे अशी आपली ही पंचवार्षिक योजना झाली एक. आता अशा प्रकारे पूर्ण पंचवार्षिक योजना आपल्याला कवर करायची आहे. त्यामध्ये पूर्ण हिस्ट्री तुमची कवर होईल, A to Z गोष्टी तुम्हाला समजत जाईल जसं जसं तुम्ही लेक्चर कराल. म्हणून हे लेक्चर सिरीज आहे ते कंटिन्यू करा. आणि यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल, तुम्हाला भरपूर गोष्टींचं नॉलेज मिळेल. म्हणून ही सिरीज कंटिन्यू करा, सोबत इतरांनासुद्धा शेअर करा. तर मित्रांनो, जाता जाता शेवटी आपण काही प्रश्न घेऊ. यामध्ये प्रश्नामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारते की हिंदुस्तान अँटीबायोटिक्स आहे, मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याची स्थापना झाली, पुण्यामध्ये झाली. आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिसेफ आणि WHO यांनी हेल्प केली. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, WHO म्हणजे काय त्याबद्दल पूर्ण माहिती सांगायची आहे, त्याचा फुल फॉर्म सांगायचा आहे, ते कुठे आहे, त्याची स्थापना कधी झाली, सोबतच त्याचे अध्यक्ष वगैरे त्याच्याशी लिंक जे असेल त्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. तसंच युनिसेफबद्दल सुद्धा, युनिसेफ म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म म्हणजे काय, म्हणजे फुल फॉर्म काय आहे ते सुद्धा सांगायचे आहे, त्याची स्थापना कधी झाली ते सुद्धा सांगायचे आहे, आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच अपडेटेड माहितीसह, नॉलेजेबल व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो.